राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष रालोआ सोबत जाणार असल्याचं वृत्त पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावलंय। आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। पक्षाचे खासदार फुटणार या निव्वळ अफवा आहेत असंही त्या म्हणाल्या। प्रसार माध्यमांमध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत ज्या अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अधिकृतपणे कुठल्याही चॅनलशी किंवा कुठल्याही वर्तमानपत्राशी पक्ष बोललेला नाही। पक्षाच्या धोरणांबद्दल जी काही भूमिका वर्तमानपत्रात किंवा चॅनल्सवर आली ती सूत्रांच्या थ्रू आलेली आहे। फिजिकली ऑफिशियली कुठलंही स्टेटमेंट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांनी केलेलं नाही। त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ जो मी चॅनल्समध्ये गैरसमज हे पाहिले त्याच्यामुळे मला असं वाटलं की आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आमचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मनात पक्षाबद्दल कुठलाही गैरसमज असू नये म्हणून मी आपल्याला विनंती केली, कारण अधिकृत पक्षाने कुठलीही भूमिका मांडलेली नाही। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत प्रश्न विचारला असता हे विधेयक आल्यानंतर 24 तासांमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल असंही त्या म्हणाल्या। मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेमध्ये देशातील जागांमध्ये 50% वाढ करण्याचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी शरद पवार पक्ष इंडिया आघाडीतल्या इतर नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं असता मतदारसंघातल्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं। सौश्रुतम 2000